अध्यक्ष महाशपूज्य गुरुजन वर्ग अजून आटला सगळ्यात ज्येष्ठ श्रेष्ठ वर्गाचे शहाण्णवना बालमित्र असून आजना दिवस म्हणजे आपुसले एक सोनाना दिवस आहे. आपल्या प्रिय भारत देशाचे भयनाथ इंग्रज राजवटीने या स्वातंत्र्यातील 15 ऑगस्ट 1947 पवित्र सेमीनं आपल्या पिढीमार्ग कोण्याही दृष्टिकाल 1947 साल म्हणून बोलता ऐतिहासिक सालचे. या पवित्र सालना आठवण म्हणजे आपण ध्यानमा ठेवायला पाहिजे आणि त्यांना करतच आवडून नियोजन सगळा भारत मान धमकेबाज साजरा करतात. माणूसराव का देशराव भारत ना गत दुसरं सुख नाही शे हे जाणीसाठी भलत्या लोकांनी आपले प्राण गमावले दिले. त्यासना प्रयत्न वेगवेगळा मार्ग जरी वेगळा घेतात मात्र त्या सगळ्यांना जे एकच होतं गो ते म्हणजे भारत स्वातंत्र्य. त्या आरंभी इंग्रजांनी भारतावर 150 वर्ष राज्य केले. त्या काळात आपला इतिहास आपला पराक्रम आपला स्वाभिमान सगळ्यांनी नष्ट करणं काम त्यासनं काय. भारतमा शिक्षणासाठी प्रचार करणारे देखावा भारतमा तरुण पोहोचते पोटभरू कुटकुट बनाय आवडीचं त्या शिक्षणाची मर्यादा होती. तरुण कपड्यांना बडका लवसन शेतकरी आकर्षक त्यांनी भलतोड उभारलं. त्यासने चहावर लावसाहेब त्यासनी चहानी तलप राहिली अशा प्रकारे त्यांनी लुबाडलाय. बहिणा इंग्रजांना काळवासपणा आईची वर्गे ना त्यांना विरोधात हत्यार 1857 साली करते. त्याच्या टोपी झाशी राय लक्ष्मीबाई नानासाहेब पेशवे गजात पुढे उठाव करीत वासुदेव फडके क्रांतीवीर भगतसिंग राजगुरू चंद्रशेखर आझाद चेपळकर बंधू 8 वाजता आपला निषेध त्याद्वारे उठाला. कायसनी इंग्रजांनी मारी टाकत स्वातंत्र्य सावकर तिकडे तोच लोकसमा जागृती आहे पण ती त्यासने तडकली मारी रावळे टे घोकळे आगकर त्यासना लिहाणा आणि संघांना वापर करी. इंग्रजांना वनाला जुलून लोकसते समजावी दिना. भारतीय समाजाची आपली परिस्थिती सुधारणी जाणीव करी दिली. जातीभेद चेतना वाईट आहे यामुळे समाज दुर्लभ होत चालला होता. मात्र ज्या दिवस समाज एकत्र जाईल त्या दिवस इंग्रजांचे पळपळ करतीनं शेवटी तंगाडी दिन आणि भारत स्वातंत्र्य झाला. तो दिवस म्हणजे आज पवित्र दिवस आहे. एवढी बोलीसनी मला 2 शब्द संपवत. जय हिंद, जय भारत, जय किसान. धन्यवाद.